बंधू। राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागेवरनं महाविकास आघाडीत संघर्षाची चिन्ह। शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा दिल्यास काँग्रेस उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत पाठिंबा देणार नाही, भाजपचा दावा। तर संख्याबळानुसार वाटा मिळण्यावर काँग्रेस आणि ठाकरे दोघेही ठाम। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवरनं शिवसेनेचे उद्धव ठाकरेंना चिमटे। बाळासाहेबांच्या विचारांचे पायीक असलेले दोन नेते एकत्र आल्यास आनंद। नरेश म्हस्केंच्या प्रतिक्रियेनं राजकीय चर्चांना उधाण। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजी नष्ट होऊ शकत नाही। जय पवारांच्या पोस्टद्वारे अजित पवारांच्या कुटुंबाकडून पहिल्यांदा शंका उपस्थित। अपघाताच्या सखोल चौकशीसह व्हीएसआर कंपनीच्या उड्डाणांवरती बंदी घालण्याचीही मागणी। भिवंडी महापौरपदासाठी काँग्रेसकडून भाजपचा गेम। भाजपच्या 9 नगरसेवकांना गळाल लावत सत्तेसाठी पावलं। चंद्रपूरचा हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न। राज्यातल्या उच्च शिक्षित तरुणाईला दहशतवादाचा विळखा। अहिल्यानगर, पुसद, उमरखेडमध्ये एटीएसची 21 ठिकाणी छापेमारी। तरुणांना अतिरेकी कारवायांमध्ये ओढण्याचा कट उधळला। किल्ले शिवनेरीवरती शिवजन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात संपन्न। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह शिवप्रेमींची हजेरी। कठीण काळात जबाबदारी स्वीकारताना जिजाऊंनी प्रेरणा दिल्याचं म्हणत सुनेत्रा पवार भाऊक। मालेगावमध्ये शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांचा विसर। पुतळ्याची स्वच्छता, सुशोभीकरण, पुष्पहार अर्पण न केल्यानं मनपा प्रशासनावर टीकेची झोड। तर कोल्हापुरात शिवरायांचा पुतळा झाकून हिडीस नृत्य। नोटबंदीमुळे नक्षलवाद्यांचे तब्बल 20 कोटी रुपये गेले। एकेकाळचा नक्षलवाद्यांचा खतरनाक नेता भूपतीनं सांगितली इनसाइड स्टोरी। लिट्टेशी संबंधांपासून आत्मसमर्पणापर्यंतची कहाणी एबीपी माझावर।